नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 8 जुलै 2024 ते 14 जुलै 2024 साप्ताहिक राशी भविष्य. मेष राशी. या सप्ताहात कार्यक्षेत्रात कामाची अधिकता तुम्हाला कौटुंबिक सुखापासून वंचित करू शकते. तथापि जर तुम्ही आपल्या मानसिक तणावापासून मुक्त होण्याची इच्छा ठेवता तर तुम्हाला घरातील सदस्यासोबत काही वेळ व्यतीत करण्याची आवश्यकता असेल. म्हणून काहीही करून घरातील लोकांना आपला वेळ द्या. शनी महाराज तुमच्या 11व्या भावात उपस्थित असल्याने या सप्ताहात तुम्हाला करिअरमध्ये मनासारखे फळ मिळण्याची पूर्ण अपेक्षा आहे. परंतु यामुळे तुम्हाला आपल्या रचनात्मक क्षमतेला वाढवण्याची आवश्यकता असेल. हा सप्ताह त्या विद्यार्थ्यांसाठी सकारात्मक राहणार आहे जे सरकारी परीक्षेची तयारी करत आहेत. कारण यावेळी बऱ्याच ग्रहांचे स्थान परिवर्तन विद्यार्थ्यांना भाग्याची साथ देईल आणि त्यांना आपल्या प्रत्येक क्षेत्रात भरपूर यश मिळेल. मेष राशीतील जातकांसाठी राहू ग्रह तुमच्या चंद्र राशीच्या 12व्या भावात असतील. अशात या सप्ताहात कुणावरही राग काढणे किंवा चिडणे तुमच्या आरोग्यासाठी घातक असू शकते. अशात तुमच्यासाठी उत्तम राहील की जुन्या गोष्टींना लक्षात ठेवून कुणीही जवळच्या मित्रासोबत वाद न करता त्यांच्यासोबत उत्तम संवाद करा आणि आपल्या डोक्याला शांत ठेवून आराम करण्याचा प्रयत्न करा. आपल्याला विनाकारण प्रत्येकासाठी खर्च करण्याची गरज नाही. कारण आपली इच्छा नसली तरीही या आठवड्यात आपल्याला आपली सवय सुधारताना आपला खर्च खूप वाढविणे टाळले पाहिजे. उपाय: नियमित हनुमान चालीसाचा पाठ करा. वृषभ राशी. हा सप्ताह कुटुंबाच्या बाबतीत आनंदाने भरलेला राहील. कारण तुमच्या घरातील बरेच सदस्य तुम्हाला आनंद देण्याचा प्रयत्न करतील. यामुळे तुम्ही त्यांचे प्रयत्न पाहून स्वतःलाही घरातील वातावरणाला अनुकूल करण्याचा प्रयत्न करताना दिसाल. या सप्ताहात तुम्हाला हे समजण्याची आवश्यकता आहे की जर तुम्ही आपल्या योजनांना प्रत्येकासमोर बोलण्यात डगमगत नाही तर तुम्ही आपल्या परियोजना खराब करत आहे. कारण शक्यता आहे की तुमचे विरोधीही तुमच्या या कमजोरीचा फायदा घेऊन तुम्हाला हानी पोहोचवू शकतात. यावेळी विद्यार्थ्यांसाठी विशेष महत्त्वाचे राहणार आहे. कारण तुम्ही यावेळी आपल्या मेहनतीच्या बळावर उत्तम अंक प्राप्त करण्यात यशस्वी व्हाल. सोबतच या यशामुळे तुम्हाला उन्नती आणि प्रगती मिळेल. यामुळे तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचा समाजात मान सन्मान वाढेल. या सप्ताहात तुमच्यासाठी काम आणि आराममध्ये योग्य संतुलन स्थापित करणे खूप आवश्यक असेल. अशात जर तुम्ही बऱ्याच काळापासून कुठल्या आजाराने पीडित आहे तरी यावेळी तुम्ही त्याला पूर्ण बरे करण्यात यशस्वी व्हाल. ग्रह बृहस्पती तुमच्या चंद्र राशीच्या लग्न भावात होण्यासोबतच ग्रहांची अनुकूल दृष्टी तुम्हाला बऱ्याच आजारांनी सुटका देण्यात मदत करेल आणि
त्यावेळी तुम्ही उत्तम आरोग्याचा अनुभव घ्याल. मानसिक रूपातही तुम्ही संतुलित असाल. या काळात तुमच्या खाण्याच्या सवयी आणि दैनिक जीवनशैलीत सुधार येईल. या राशीच्या जातकांचा स्वभाव वर्तमानात जगणारा आहे, परंतु या आठवड्यात आपल्याला फक्त एक दिवस लक्षात ठेवून निर्णय घेण्याची आपली सवय नियंत्रित करावी लागेल. कारण केतू तुमच्या 5व्या भावात उपस्थित असेल. अशा परिस्थितीत आता आपल्या करमणुकीसाठी अतिरिक्त वेळ आणि पैसा खर्च करणे टाळले आपल्यासाठी चांगले होईल. उपाय: नियमित दुर्गा चालीसाचा पाठ करा. मिथुन राशी. या सप्ताहात नोकरी पेशा जातकांच्या कमाईमध्ये वृद्धी होण्याचे योग बनताना दिसत आहेत. कारण राहू देव तुमच्या 10व्या भावात उपस्थित असेल. अशातच त्यांना काही लहान गुंतवणुकीमध्ये आपले पैसे खर्च करण्याचा सल्ला दिला जातो. कारण यामुळेच त्यांना आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता राहील आणि ते आपल्या भविष्याला सुरक्षित करण्यात यशस्वी होतील. जर तुम्ही विवाहाच्या योग्य आहे आणि कुठेतरी तुमचे नाते जोडले गेले होते, तर शक्यता आहे की कुठल्या कारणास्तव हे नाते तुटू शकते. यामुळे कुटुंबात चिंतेचे वातावरण राहील. या आठवड्यात विद्यार्थ्यांना इतरांच्या टीकेमुळे त्यांच्या क्षमता कमी लेखण्याची गरज नाही. कारण आपल्याला हे देखील चांगले माहीत आहे की अनावश्यकपणे मनात शंका निर्माण करण्यापेक्षा आपण प्रोफेशनल कोर्समध्ये प्रवेश घ्या आणि आपली उत्कृष्ट कार्यक्षमता दाखवून प्रत्येकाचे तोंड बंद करणे हे त्यापेक्षा चांगले आहे. म्हणून केवळ शिक्षणावर लक्ष केंद्रित करून योग्य तो निर्णय घ्या. मिथुन राशीतील जातकांसाठी बृहस्पती महाराज तुमच्या चंद्र राशीच्या 12व्या भावात विराजमान असेल. अशात या सप्ताहात मानसिकदृष्ट्या तुम्ही स्वतःला स्थिर ठेवू शकणार नाही. म्हणून तुम्हाला या गोष्टीची सर्वात जास्त काळजी घेण्याची आवश्यकता आहे की दुसऱ्यांसमोर बोलण्याच्या वेळी मर्यादेची काळजी घ्या आणि दुसऱ्यांसमोर उत्तम वर्तन करा. अथवा तणावासोबतच तुमच्या प्रतिमेलाही नुकसान पोहोचू शकते. उपाय: नियमित ओम बुधाय नमःचा 41 वेळा जप करा. कर्क राशी. या आठवड्यात तुमच्या आयुष्यात चालू असलेले आर्थिक संकट कुटुंबातील इतरांसमोर तुम्हाला लाजवेल. कारण हे शक्य आहे की घराचा एखादा सदस्य तुमच्याकडे एखादी वस्तू किंवा पैशाची मागणी करेल, जो तुम्ही पूर्ण करण्यात अयशस्वी असाल. शक्यता आहे की तुमच्या निजी जीवनात चालत असलेल्या समस्या तुम्हाला बेचैन करतील. यामुळे तुमचा स्वभाव काहीसा चिडचिडा होऊ शकतो. यामुळे तुमचे करिअरही प्रभावित होईल आणि तुम्ही कुठल्याही कार्याच्या प्रती स्वतःला केंद्रित ठेवण्यात असमर्थ असाल. या सप्ताहात ज्याही विद्यार्थ्यांची तक्रार होती की त्यांचे लक्ष शिक्षणापासून लवकरच भ्रमित होते, हा सप्ताह त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी विशेष शुभ राहणार आहे. कारण
या सप्ताहात तुमचे लक्ष न शिक्षणापासून भ्रमित होईल आणि सोबतच तुमच्या मित्रामुळेही तुम्हाला प्रत्येक प्रकारचा अवरोध करण्यापासून सुटका मिळू शकेल. या सप्ताहात तुम्हाला आपल्या व्यस्त आयुष्यातून काही क्षण काढून आराम करण्याचे आणि जवळच्या मित्र व कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवण्याची आवश्यकता आहे. कारण यामुळे तुमच्या आरोग्य जीवनावर सकारात्मक प्रभाव पडण्याची शक्यता दिसेल. तुमच्या चंद्र राशीच्या 11व्या भावात गुरु उपस्थित असेल आणि अशातच आपल्याला नेहमी आपल्या जीवनाची गाडी योग्य पद्धतीने चालवण्यासाठी वेळोवेळी धनाची आवश्यकता पडेल आणि या गोष्टीला तुम्ही चांगल्या प्रकारे समजता. उपाय: नियमित ओम मंदाय नमचा 44 वेळा जप करा. सिंह राशी, या सप्ताहात तुम्हाला करिअरमध्ये हानी पोहोचू शकते. कारण शक्यता आहे की ज्यावेळी काही महत्त्वाची माहिती दिली जात असेल त्यावेळीही तुम्ही घाई कराल. यामुळे तुम्ही अपूर्ण गोष्टी ऐकून पुढचे कार्य कराल आणि स्वतःला मोठ्या अडचणीत फसवून घ्याल. या आठवड्यात आपल्या इच्छेनुसार आपल्या शिक्षकांचे सहयोग न मिळाल्यामुळे आपल्याला काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो, ज्यामुळे आपल्याला आपले बरेच विषय समजून घेण्यात अडचण येऊ शकते. या सप्ताहात तुम्हाला कार्यक्षेत्र संबंधित काही यात्रेवर जावे लागू शकते. अशात तुमच्यासाठी यात्रा बराच थकवा आणि तणाव देणारी सिद्ध होईल. म्हणून उत्तम हेच असेल की गरज असल्यासच प्रवास करा अथवा यात्रा करणे टाळा. या सप्ताहात कार्यक्षेत्रात तुम्हाला आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून योग्य मदत आणि पदोन्नती मिळू शकेल. कारण गुरुग्रह तुमच्या चंद्र राशीच्या 10व्या भावात उपस्थित असेल. या कारणाने तुमच्या कमाईमध्ये वृद्धी होऊन तुम्ही उत्तम पैसा कमवाल. परंतु या वेळात तुमच्या खर्चात वाढ तुमच्या धनाच्या बचतीला अधिक कठीण बनवेल. अशात आपल्या हातावर नियंत्रण ठेवून आपल्या बँक बॅलन्सला वाढविण्याचा प्रयत्न करा. उपाय: नियमित ओम भास्कराय नमचा जप करा. कन्या राशी, या सप्ताहात बऱ्याच लोकांच्या आयुष्यात असे काहीतरी घडेल ज्यामुळे आपण मुक्तपणे पैसे खर्च करण्याची आणि इतरांना पार्टी देखील देण्याची योजना आखू शकता. तथापि यावेळी घाईत काहीही करणे टाळा, अन्यथा आपल्याला नंतर जाणवेल की आपला अधिक पैसा वाया गेला. या सप्ताहात तुमचे ज्ञान आणि तुमच्या चारही बाजूंनी लोकांना प्रभावित करेल. तुमच्या राशीतील विद्यार्थ्यांना यावेळी प्रत्येक विषयात अनुकूल परिणाम प्राप्त होतील. विशेष करून मध्यभागाची वेळ तुमच्या शिक्षणाच्या क्षेत्रात विशेष भाग्यवान सिद्ध होणार आहे. कारण यावेळी तुमचे मन शिक्षणात अधिक लागेल. यामुळे तुम्ही आपले प्रदर्शन उत्तम करून आपल्या शिक्षकांचे मन जिंकण्यात यशस्वी व्हाल. कन्या राशीतील जातकांसाठी केतुदेव तुमच्या चंद्र राशीच्या 1ल्या भावात असतील. याच्या परिणामस्वरूप या सप्ताहात मानसिक दृष्ट्या तुम्ही
स्वतःला स्थिर ठेवू शकणार नाही. म्हणून तुम्हाला या गोष्टीची सर्वात जास्त काळजी घेण्याची आवश्यकता आहे की दुसऱ्यांसमोर बोलण्याच्या वेळी मर्यादेची काळजी घ्या आणि दुसऱ्यासोबत उत्तम वर्तन करा, अथवा तणावासोबत तुमच्या प्रतिमेलाही नुकसान पोहोचू शकते. उपाय: नियमित नारायणमचा जप करा. धन्यवाद. असेच साप्ताहिक राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.